महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। सलमान जामिनावर राहणार बाहेर। हायकोर्टाने जामिनाला मंजुरी दिल्यामुळे सलमानची जेरवारी टळली आहे। सलमानच्या सुटकेसाठी चाहत्याने लावली जीवाची बाजी। हायकोर्टाच्या परिसरात विषारी पदार्थ खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न। आणि नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केलाय। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता सविस्तर वृत्त। सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळालाय। हिट अँड रन प्रकरणी सेशन कोर्टाकडून 5 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर जामिनासाठी सलमानने हायकोर्टात अर्ज दाखल केला होता। आज हायकोर्टाने जामिनाला मंजुरी दिल्यामुळे सलमानची जेलवारी टळली आहे। मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस आणि 4 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी सलमानला दोषी ठरवून त्याला 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती। उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करून सलमानची जेलवारी टळली असून जामिनीवर बाहेर राहणार आहे सलमान। आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी फॅन कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय नुकताच आला आहे। सलमानच्या सुटकेसाठी त्याच्या एका फॅनने चक्क आत्महत्येचा प्रयत्न केलाय। हायकोर्टाच्या परिसरात सलमानच्या फॅनने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। वेळीच हा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी आत्महत्या करणाऱ्यास रोखले। उपचारासाठी चाहत्याला रुग्णालयात हलवलं असून पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले। हिट अँड रन प्रकरणी दोषी असलेल्या सलमान खानला बॉलिवूडच्या रॉकस्टारने समर्थन केले। रॉकस्टार रणबीर कपूर म्हणाले की सलमान खानने समाजासाठी केलेल्या चांगल्या कार्यातून लोकांनी प्रेरणा घ्यायला हवी। न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण बोलू इच्छित नाही, मात्र मी गेल्या कित्येक वर्षापासून सलमान खानला वैयक्तिकरित्या खूप जवळून ओळखले आहे। सलमान माणूस म्हणून चांगला आहे असे रणबीर कपूरने पत्रकारांशी बोलताना सांगितले। सलमानने बीइंग ह्युमन या सामाजिक संस्थेमार्फत अनेक लोकांना मदत केली आहे। सामाजिक स्तरावर त्याने खूप कामही केलंय। त्यामुळे त्याच्या न्यायालयीन निकालावर वक्तव्य करण्यापेक्षा त्याच्या समाजकार्यातून प्रेरित होणं गरजेचं आहे असंही रणबीर कपूरने म्हटलंय। पश्चिम बंगालमधील ननवरील बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। मिलन सरकार असे त्याचे नाव असून सीआयडीने त्याला सिलदाह येथून अटक केली आहे। मार्च महिन्यात पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गंगनापूर येथे दरोडेखोरांनी 71 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता। मार्च महिन्यात पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गंगनापूर येथे दरोडेखोरांनी 71 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता। दरोडेखोरांच्या टोळक्याने रात्री 12च्या सुमारास कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश करून ननवर बलात्कार केला होता। त्यानंतर स्कूलमधील 12 लाख रुपयांवरही देखील हात साफ केला होता। या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले होते आणि नुकतंच या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले। सिंधुदुर्गात जिल्हा बँक निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले। एकेकाळचे कट्टर राणे समर्थक असणारे राजन तेली भाजपवासी झाल्यानंतर राणे आणि तेली यांच्यात चांगलेच राजकीय द्वंद्व सुरू झाले। नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असून भविष्यात माझ्या आणि आपल्या कुटुंबियांचे जर काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी हे दोघे जबाबदार असतील असा खळबळजनक आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केलाय। राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंवर अशा प्रकारचा खळबळजनक आरोप केलाय। तसेच काही दिवसांपूर्वी आपल्या गाडीवर झालेला हल्ला हा नारायण राणेंनी आपल्या अंगरक्षकांद्वारे घडवून आणल्याचा आरोपही राजन तेली यांनी केलाय। गुरुवारी जिल्हा बँकेचे निकाल लागल्यानंतर राणे समर्थकांनी तेलींच्या घरावर दगडफेक केली आहे। त्या पार्श्वभूमीवर तेली यांनी राणेंवर हे आरोप केले। तुर्तास वेळ झाली आहे ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।